मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या पती पत्नीवरील हल्ला प्रकरणातील आरोपी फरीद शेखच्या घरावर अखेर महापालिका प्रशासनानं बुलडोझर कारवाई करत बांधकाम हटवले। हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते। स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे झालेल्या हल्ल्यात मोहन आणि मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई, जलदगती न्यायालयात खटला, सरकारी वकिलांची नियुक्ती आणि आरोपीच्या घरावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती। महापालिकेच्या कारवाईला विलंब होत असल्याने कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांनी आरोपीच्या घराजवळ सुमारे 6 तास ठिय्या आंदोलन केले। अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनानं बुलडोझरच्या सहाय्यानं संबंधित बांधकाम हटवले। कारवाईनंतर हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं उपायुक्त स्मृती पाटील, सचिन सागावकर, नागार्जुन मद्रासी तसेच कुपवाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान कारवाईस विलंब केल्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागातील अधिकारी प्रभू यांची चौकशी करून दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी कारवाईसाठी आम्ही 6 तास घटनास्थळी थांबतो, अखेर प्रशासनानं कारवाई केली असे सांगितले। तर राहुल बोळाजेंनी आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। जिहादी क्रूरकर्मा फरीद शेख यानं हिंदू कुटुंबाची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला पाहिजे। त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे, सरकारी वकील नियुक्त केला पाहिजे, त्याची खिंड काढली पाहिजे, वकीलपत्र हिंदू वकिलांनी घेतलं नाही पाहिजे। यासाठी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर 2 दिवसापूर्वी आम्ही निदर्शनं केली होती। त्यातली पहिली मागणी त्याच दिवशी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं मान्य करून ती केस हायकोर्ट तुमच्या फास्ट ट्रॅक कोर्टाकडं वळवा आणि सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर दुसरी आमची मागणी होती की त्याच्या घरावर बुलडोजर फिरवा। महापालिका प्रशासनानं महापालिकेच्या उपायुक्त यांनी पहिला सांगली जिल्ह्याच्या इतिहासातला धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे क्रूरकर्मा कट्टरपंथी जिहादी मुसलमान फरीद शेख याच्या घरावर बुलडोजर फिरवायचा निर्णय घेतला। आणि तो बुलडोजर फिरवत असताना आम्हाला सांगायला वाईट वाटते की 5 ते 6 तास हिंदू एकता आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले होते, तळ ठोकून होते आणि त्या कारवाईला हा महापालिका नगर रचना विभागातला अधिकारी प्रभू नावाचा अधिकारी हा टाळाटाळ करत होता, त्या ठिकाणी नोटीस देत नव्हता आणि त्यामुळं महापालिकेला कारवाई करण्यासाठी अडचण येत होती। परंतु हे आमच्या लक्षात आलं आणि ह्या आरोपीला संधी मिळणार, या आरोपीचे जातभाई त्या ठिकाणी कोर्टात जाणार, त्याला स्टे मिळवणार म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो आलेला बुलडोजर हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अडवला। तिथल्या स्थानिक महिलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली। कोणत्याही परिस्थितीत हा बुलडोजर आम्ही इथून सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्या घरावर बुलडोजर फरीद शेखच्या घरावर बुलडोजर फिरवत नाही अशी टोकाची भूमिका घेतली। आणि जर तुम्ही हा बुलडोजर फिरवला नाही तर आम्ही सगळे मिळून कुदळीनं त्याचं घर पाडू असा ज्या वेळेला आम्ही पवित्रा घेतला त्यावेळेला प्रशासन नरमलं आणि प्रशासनानं 4 ते 5 तासानंतर त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला। म्हणून या कारवाईला ज्यानं विलंब लावला, ज्याच्यामुळं विलंब झाला, त्या प्रभूवर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी मी सांगली महापालिकेच्या धाडसी उपायुक्त स्मृतीताई पाटील, त्याचबरोबर सचिन सागावकर आणि काय नाव मद्रासी नागार्जुन मद्रासी या 3 अधिकाऱ्यांचं धाडसी अभिनंदन करतो। महाराष्ट्रातली आणि सांगली जिल्ह्यातली पहिली जिहादीच्या घरावर बुलडोजर फिरवायची कारवाई केल्याबद्दल महापालिकेचं, त्याचबरोबर MIDC पोलीस स्टेशनचे PI आनंदराव घाडगे यांचंही त्या हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं अभिनंदन करतो। प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता या दोन्ही हिंदुत्ववादी संघटनातर्फे आम्ही रणरागिणी आमचे उपायुक्त मॅडम स्मृती पाटील व सचिन सावगावकर यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी लगेच येऊन कारवाई केली। पण ह्या कारवाईसाठी
हिंदुत्ववादी सरकार राज्यात असताना, महापालिकेचं सरकार हिंदुत्ववादी भाजपचं असताना सुद्धा, सत्ता असताना सुद्धा आम्हाला 5-5 तास तिथं उपोषणासाठी बसावं लागतं, आंदोलन करावं लागतं. आणि JCB महापालिकेचा लवकर येत नाही. तिथं कितीतरी फोनाफोनी झाल्यानंतर हा येतो आणि महापालिकेचा प्रभू जो अधिकारी आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याचं निलंबन व्हावं, ही आमच्या हिंदुत्ववादी संघटनेची सर्व मागणी आहे.